हा बोला दी. हां सॉरी दादा. अरे मगाशी मी डॉक्टरांबरोबर बोलत होतो म्हणून कट केला. बोल. अरे तुमच्याकडनं काही कळलंच नाही, काय सिच्युएशन आहे? अरे आम्ही त्याला शोधून घेऊन आलो आणि ॲडमिट केलंय जस्ट. शोधून आणलं म्हणजे? शोधून आणलं म्हणजे दादा तो बेशुद्ध होऊन पडला होता ना इथे. त्यानंतर त्या क्षणी त्याच्याकडे पैसे वगैरे काहीच नव्हते. तो कोणाचा रेफरन्सही देत नव्हता. म्हणून इथल्या हॉस्पिटलमधल्या लोकांनी त्याला ॲडमिट नाही करून घेतलं. काय? हो. आम्ही आलो तेव्हा आम्हाला हे कळलं. आम्ही अंदाजे शोधलं तेव्हा आम्हाला तो गार्डनमध्ये सापडला. बाकावर झोपला होता. आता कशी आहे तब्येत? ॲक्च्युली दादा डॉक्टर वैतागलेच आहेत आमच्यावर. कंडिशन ठीक नाही आहे. ताप डोक्यात गेलाय. अरे डेंजरस आहे आदित्य हे. हो ना. मी औषधं आणायलाच चाललोय. दादा तो शुद्धीवर आल्यावर आम्ही घरी येऊ. म्हणजे अजून बेशुद्धच आहे तो? हो. बरं ठीक आहे, मी यायला हवं का तिकडे? नाही नाही नको. अजून तरी तशी वेळ नाही आहे. पण दादा प्लीज हे सगळं तू माईला फोन करून सांगशील का? इथे ना सिग्नल वीक आहे, लवकर फोन लागत नाही. ठीक आहे, मी माईला सांगतो. हां, आणि तुम्ही काळजी घ्या. बरं पैसे आहेत तुझ्याकडे? दादा तू त्याच्यासाठी बस की आधी. अरे तो तुमचा मित्र आहे ना, तर तुमचा मित्र तो माझा मित्र नाही का? हां, थँक्स ब्रो. नेव्हर माइंड. मेघना कशी आहे? बरी आहे, थांबली त्याच्याजवळ. ठीक आहे, काळजी घ्या तुम्ही. ठेवतो. येस. चल बाय. ते बदलून जातं आयुष्य. तुझ्यासोबत होती ती मेघना जणू काही कोणी दुसरीच होती. आपण वाळूत कोरलेली निमंत्रण पत्रिका जशी समुद्राच्या एका महाकाय लाटेनं पुसली गेली होती, तसाच तो काळ आणि ते भावबंध पुसले गेलेत आता. पण अदू, तू एक खूप चांगला मुलगा आहेस. स्वतःच्या आयुष्याविषयी इतका उदास नको रे राहूस. आज आम्ही तिथे पोहोचलो नसतो तर काय झालं असतं कल्पनाच नाही करवते मला. आपण एकमेकांपासून इतके दूर जाऊ असं कधी वाटलंच नव्हतं. आज तुझ्याकडे पाहताना प्रामाणिकपणे सांगते, फक्त एक जुना मित्र याखेरीज आणखी कोणतीच भावना नाही माझ्या मनात. सिस्टर, नाही उतरला अजून. आयव्हीतून हेवी डोस दिलाय पण टेम्परेचर उतरत नाहीये. लक्षण काही चांगलं नाही दिसत आहे. ओ गॉड. पण कसला असेल हा ताप? ते रिपोर्ट आल्यावरच कळेल. माई, अजून नाहीच का हो आला फोन त्यांचा? नाही ना ग. बापरे, आता ना मलाही काळजी वाटायला लागली. हा, त्यांना ऑकवर्ड वाटत असेल का हो आपल्याला कळवायला? मी एक काम करू का, मी जाऊन हॉस्पिटलमध्ये बघूनच येऊ का? मग चल, मी पण येते तुझ्या बरोबर. इथे बसून काळजी करत बसण्यापेक्षा तिथे तरी जाऊया आपण. त्यांना काही मदत हवी असेल तर होईल तरी. चल, थांब मी घेते. हॅलो अमित. हां माई, आता आदित्यशी बोलणं झालं. हां. तिकडे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्याला धावपळीत फोन पण नाही करता आला. बरं, कसा आहे तो? म्हणजे पेशंट? बाहेर कुठेतरी बेशुद्ध होऊन पडला होता, त्यांनी आता ऍडमिट करून घेतलंय त्याला. अरे देवा, आता कसा रे तो? आहे जरा काळजी करण्यासारखं कारण आहेच, कारण अजून शुद्धीवर आलेलं नाहीये. अरे देवा. हो, म्हणूनच हे दोघं जण थांबलेत हॉस्पिटलमध्ये. तो शुद्धीवर आला की येतील घरी. बरं.
त्या दोघांनी काही खाल्लंय की नाही कोण जाणे. बरं, तू घरीच येतोयस ना सरळ? नाही, मी ऑफिसमधून निघताना आदित्यला एक फोन करेन आणि समजा काही गरज वाटलीच तर जाईन हॉस्पिटलला. ठीक आहे, ठेवू फोन? हो. माई, अमित? हो अगं, तिथे आदित्यला काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणे, पण नेमका अमितचा फोन लागला त्याला. अगं, त्या दोघांनी आत्ता त्याला ऍडमिट केलंय. तो बेशुद्ध होऊन म्हणे पडला होता. अरे बापरे. कदाचित अमित हॉस्पिटलमध्ये जाईल म्हणालाय. काळजीच वाटते का मला तर. साक्षी, पल्लव, चला या शुभंकरोती म्हणायला. साक्षी. बघितलं ना माई, आता तुम्ही मुलांना घेऊन बसत नाही ना तर कशी वागायला लागले. इतक्या हाका मारल्या पण ओ पण म्हणत नाही. हो ग, हल्ली जरा मन अस्थिर झालंय ना. नाही म्हणजे आत्ता जरा सगळं व्यवस्थित झालंय, पण हळवं झालंय थोडस. मेघनाचं आणि आदित्यचं सगळं व्यवस्थित होऊ दे पुन्हा एकदा, मग होईल सगळं व्यवस्थित. दोघांची कमाल वाटते हा. पण त्या मुलावरून एवढं मोठं वादळ झालं आपल्या घरात, पण तरी त्याला मदत करण्यासाठी दोघेही पुन्हा सरसावले. कचरले नाहीत ग अजिबात. एखाद्याने हात झटकले असते, पण ही दोघं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेत. विजया, विजया, आदित्य कसा आहे ग? आदित्य ठीक आहे, पण ह्या सगळ्या धावपळीत त्याचं ऑफिस राहील. ऑफिसला? अगं, मी आपल्या आदित्यबद्दल नाही, तिच्या आदित्यबद्दल विचारतीये. अर्चू, काय चाललंय तुझं? आता आपला आदित्य आणि तिचा आदित्य काही फरक आहे का? सॉरी माही, पण ऍक्च्युली मला त्या दुसऱ्या आदित्यबद्दलच विचारायचं होतं. आता या दोघांची नावं सारखी आहेत, त्याला मी तरी काय करू? आणि नाहीतरी उद्या असं नको व्हायला ना, की म्हणजे आपला आदित्य त्या दुसऱ्या आदित्याचा जीव वाचवण्यासाठी रक्त आटवतोय आणि पुढे जाऊन हा दुसरा आदित्य आपल्या आदित्याचा संसारच मोडेल. अर्चू, जिभेला जरा वळण लाव. उचलले जीभ लावली टाळ्याला. अगं माई, का अशी काय ही विजया? अगं, जगात असं घडतं ना, मग त्या सगळ्या खास कळग्यांचा विचार नको का करायला आपण? अर्चू, मान्य अगं जगात असं घडतं, पण बोलायची काही पद्धत असते की नाही, आणि बोलायच्या आधी विचार करत जा तू जरा. हे बरं आहे, तुम्ही सगळे मिळून ना मलाच रागवा प्रत्येक वेळी. जाऊ दे ना, एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. माईला पण सांग, मी येते, मयूचा अभ्यास घ्यायचा. सिस्टर, अजून शुद्धीवर नाही येते तो? येतील. ताकद अजिबात नाहीये त्यांच्या शरीरात. इंजेक्शन दिलंय, लेट सी. खूप काळजीचं. हो आहेच. इतक्यात काही सांगता येणार नाही, कारण ताप डोक्यात गेलाय. आणि हो, तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी एकालाच थांबता येईल. ओके, मी थांबतो. अरे पण तुला उद्या सकाळी ऑफिसला पण जायचंय ना. अगं, पण तू कुठे इथे एकटी? आपण मेल नर्सची व्यवस्था होते का ते बघूया का? नाही, नको. तो शुद्धीवर येऊन सगळं व्यवस्थित होईपर्यंत स्वतःच सगळं बघूया. मी थांबतो तुझ्या घरी.
अरे तू सकाळपासून काही खाल्लेलं पण नाहीये. तू जा बघू आधी खाऊन ये. तू खाऊन आल्यावरच मग मी जाईन घरी. तू पण खाल्लेलं नाहीयेस. अरे पण मी घरीच जाते ना आता. हो, माईला फोन करायचंच राहिलं. दादाला सांगितलं होतं मी तसं, पण माई वाट बघत असेल माझ्या फोनची. आले आले आले. हॅलो. हॅलो, माई मी बोलतोय. हा बोल बोल. अरे तुझ्याच फोनची वाट बघते कधीपासून. नाही म्हणजे अमितनी सगळं सांगितलं मला. शुद्धीवर आला का रे? नाही माई अजून, पण ट्रीटमेंट चालू आहे. डीप ग्लानीमध्ये येतो. अरे देवा, येईल येईल पण अरे येईल शुद्धीवर लवकरच. नका काळजी करू. हा आता ट्रीटमेंट चालू केली ना डॉक्टरांनी, मग परिणाम व्हायला वेळ लागेलच ना. हो. ती काही जादू थोडीच आहे. हॅलो हॅलो, तुमचं काय? हॅलो हॅलो हॅलो. माई इथे मध्येच असं होतं. हॅलो हॅलो. येतंय येतंय, मोठ्याने बोलू नको. तुमचं काय? मी थांबतोय, मेघना येईल घरी. बरं, पण काही खाल्लंयस का? तेच माई, मी आता खाऊन येतो. मी आलो की मेघना येईल घरी जेवायला. बरं, सांभाळून ये म्हणावं तिला. हा. हॅलो हॅलो हॅलो, ऐकायला येते का तुला? माई, तू काय बोललीस काही ऐकू आलेलं नाहीये. काही नाही, मेघनाला म्हणावं सांभाळून ये. आणि घरी आलीस की माईला हाक मार. माई थांबते म्हणावं जेवायची तुझ्यासाठी. सांगतो सांगतो. बरं, सांभाळून राहा आणि काहीतरी खाऊन घ्या आधी. हॅलो, ठेवू का फोन आता? हो. हे बरोबर ऐकायला आलं नाही तुला? चल, अच्छा बाय. माईशी बोललं ना खूप पॉझिटिव्ह वाटतं. ती हसली ना म्हणजे आता सगळं ठीक होईल बघ. बरं, मी येतो खाऊन. हम्म. माई हं. जेवायला बसायचं का? अगं नाही, तुम्ही सगळे बसून घ्या. मी थांबते मेघनासाठी. ती आल्यावर आम्ही दोघी बसू जेवायला. नाही मग ठीक आहे, मी पण थांबते. मेघना आली की आपण तिघी एकत्रच बसू. अगं कशासाठी? आणि मुलांना कशाला थांबून ठेवायचं? मुलांना आणि नानांना वाढ आणि तू पण घे जेवण. मी थांबते तिच्यासाठी. जा. माई, मुलांचं जेवण झालं ऑलरेडी. मघाशी तुम्ही इतक्या विचारात घडला होतात ना की तुम्हाला कळलंच नाही. पण हरकत नाही, मी पण थांबते. मेघना आली की बसूया आपण. हा. हं. माई. हं. माई, तुम्ही नका ना काळजी करू. सगळं काही होईल व्यवस्थित. तुमच्या मनात काही धाकधूक आहे का? मला प्लीज सांगा ना. नाही ग, तसं काही नाही. पण एकावर एक अशा घटना घडल्यात ना आपल्याकडे की दडपण येतं ग मनावर आता. अगं त्या मुलाला आपण कधी बघितलेलंही नाही, भेटलेलोही नाही, पण काळजी वाटते ना. एकटा आहे ग बिचारा पोर, कोणी नाही त्याला. आणि जितकं खोलात जाऊ ना आपण तितका गुंता वाढत जातोय, त्रास होतोय. आणि आपल्या माणसाची आपण असं वाट बघत राहिलो ना की नाही नाही ते विचार येतात ग मनात. हे बघा, आलीच आहे. काय ग बाई, कसा आहे तो? शुद्धीवर नाही आला अजून. मी निघाले तोपर्यंत डॉक्टर नव्हते आले. डॉक्टर राऊंडला आले की आदित्य फोन करेल. ट्रीटमेंट तर चालूच आहे. बाप रे, अजून शुद्धीवर नाही आला? हो, डॉक्टर म्हणाले की. काय म्हणाले? बरं, तू आधी एक काम कर, हातपाय धुवून घे, फ्रेश हो आणि जेवायलाच आहे टेबलावर. मग बोलू आपण काय ते. 2 घास पोटात गेले ना की मग सांग सगळं. बरं? हो माई, आलेच. माई, मी पानं घेते.
अगं बाई, तुम्ही अजून जेवला नाही आहात? तू थांबू शकतेस मेघनासाठी, मग मी नाही थांबू शकत. हे सगळे एकत्र जेवायला बसलो, तिला जरा बरं वाटेल ना. हो, खरं तर म्हणूनच मी थांबले तिच्यासाठी. म्हणून मी पण थांबलो. अरे आमच्या कोणापेक्षा तुझा सपोर्ट तिला मिळणं जास्त महत्वाचं ना. तुमच्यातलं अंतर कमी होत नव्हतं ना. हो, पण ते जबरदस्तीने कमी करता येत नाही ना हो. पण ती स्वतः आली माझ्याशी बोलायला, सगळं काही सांगत होती. आपला आदित्य म्हणे त्या आदित्यला ओळखत होता आधीपासून. त्या आदित्यने कॉपीचा आळ सुद्धा स्वतःवर घेतला. सगळं काही सांगत होती हो मला. अगदी मनापासून बोलत होती माझ्याशी, भरभरून बोलत होती. तिनं माझ्याशी मोकळेपणानं बोलावं एवढीच तर माझी इच्छा होती. मग झालं ना त्याप्रमाणे. हो, झालं. पण हेही कळत होतं बरं का, की केवळ नातं जुळवण्यासाठी म्हणून ती माझ्याशी बोलत नव्हती, तर तिला खरंच माझ्याशी बोलायचं होतं, हे महत्वाचं. मेघना नाही आली? येईल, हाक मार तिला. मेघन आली. ते थांब थांब थांब, आधी बस जरा आणि मग सांग काय ते. बस. आदित्य जेवला का? हो, त्याचं जेवण झाल्यावरच निघाले हॉस्पिटलमधून. अमित दादा नाही आले अजून? नाही नाही, अमितला वेळ होणार आहे आज. आता सांग. त्याला ऍडमिट कसं केलं ते कळलं होतं आम्हाला, डायग्नोसिस काय झालं ते कळलं नव्हतं. ते नाहीच कळले अजून. सगळ्या टेस्ट झाल्यात, त्याचे रिपोर्ट्स आल्यावर कळेल. रात्री येणार आहे डॉक्टर राऊंडला, तेव्हाच बघूया. पण एकंदरीत कंडिशन फार काही चांगली नाही आहे. अजूनही शुद्धीवर नाही आलाय. मग आदित्य काय उद्या थांबणार आहे का तिथे? नाही नाही, त्याला उद्या जावं लागेल ना ऑफिसला. हो. मी सकाळी जाणार आहे उद्या हॉस्पिटलमध्ये, मग तो घरी येऊन आवरून वगैरे जाईल. विजया, अमितला सांग उद्या ऑफिसला जायच्या आधी हिला हॉस्पिटलला सोडून जा. नाही, बसला सुद्धा गर्दी असते नाही सकाळी, आणि आयत्या वेळेला रिक्षा नाही मिळाली तर पंचायत होईल विचारची. हो माई, सांगते मी. जेव बाळा. अरे वा, फुल रेंज. हॅलो. हॅलो मेघना. हॅलो. आदित्य. काय ग, एकदम काय झालं? आदित्य, अरे सगळे माझ्यासाठी जेवायचे थांबले होते, माई सुद्धा. बघ किती गोड आहे ना ती. काय म्हणत होती? नाही, म्हणायला असंच काही नाही विशेष, पण त्यांचं वागणं खूप काही सांगून गेलं आदित्य. विजय त्यांना म्हणाला त्या की अमितला सांग उद्या सकाळी हिला हॉस्पिटलमध्ये सोडायला म्हणून. मी म्हणालो होतो ना मेघना तुला, आपलं वागणं योग्य असेल तर माई आणि घरचे सगळे आपल्या पाठीशी उभे राहतील म्हणून. हो, तसंच झालं. आदित्य. पेशंट ना? हो. शुद्ध आली का? नाही अजून. अजून नाही आली? हो. तू मला खरं काय ते सांग बरं. आले होते का डॉक्टर? काय म्हणाले? तुझ्याशी बोलले का ते? डॉक्टर येऊन बघून गेले आणि बोललेही माझ्याशी. मेघना, डॉक्टर म्हणाले की 12 तासाच्या आत त्याला शुद्ध यायला हवी, नाहीतर काही खरं नाही. काय?
हॅलो 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 हॅलो. हा माई, येतंय ऐकू. आता तिथेच उभा राहून बोल हं माझ्याशी. हो माई. हा. कशी आहेस तू? मी बरी आहे रे. तो शुद्धीवर आला का? नाही अजून. अरे देवा. मग आता डॉक्टरांचं काय म्हणणं पडतंय? काही नाही. डॉक्टर म्हणालेत की त्यांच्या ट्रीटमेंटनुसार सकाळपर्यंत शुद्धीवर यायला हवा तो. हुश. येईल हो येईल. काळजी करू नका. ट्रीटमेंट चालू आहेच रे. पण तरी तुम्ही दोघं त्याला वाचवण्यासाठी जे प्रयत्न करताय ना, त्याला नक्की यश येणार. कारण ते तुम्ही अगदी मनापासून करताय. यश देणारच ना देव. थँक्यू माई. ईश्य, मला थँक्यू कशाला? मी काय केलंय? माई तुला माहिती आहे ना, मी काहीही करताना तू जर माझ्या पाठीशी नसलीस ना तर मी कसा भिरभिरलेला असतो ते. आणि तुलाही माहिती आहे ना बाळा, तू योग्य वागलास तर माई तुझ्या पाठीशी असतेच. पण तू अयोग्य काहीही करणार नाहीस याची खात्री आहे मला. हो माई. बरं, ठेवू का बाळा फोन? हो माई. गुड नाईट. गुड नाईट. बाय. देवा, दोघांना यश दे.